हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पूजा खेडकरांवर यूपीएससी कडून गुन्हा दाखल, निवड रद्द करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस जारी, खोटी कागदपत्र सादर केल्यानं कारवाई। वादग्रस्त आयएस पूजा खेडकरांचा फिल्मी स्टाईल ड्रामा, वाशिमवरून संभाजीनगरला जाताना रस्त्यात गाडी बदलली, विना नंबर प्लेटच्या गाडीत बसून पूजा खेडकर दिल्लीला रवाना झाल्याची माहिती। शरद पवार अजित पवार उद्या डीपीडीसीच्या बैठकीत आमने सामने येणार, पुण्यात उद्या 2 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक होणार। भाजपा नेत्या अमृता पवार शरद पवार गटात जाण्याची शक्यता, छगन भुजबळांविरोधात भाजपच्या अमृता पवार मैदानात, अमृता पवार येवल्या मतदारसंघातून निवडणुकीसाठी इच्छुक। ठाकरे गटात प्रवेशानंतर मला धमकीचे फोन, यामागे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांचा हात, वसंत मोरेंचा मनसे कार्यकर्त्यांवर आरोप, वसंत मोरेंकडून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। मराठा आरक्षणासाठी जरांगेंकडून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा, उद्या सकाळी 10 वाजल्यापासून अंतरवाली सराटीत उपोषण सुरू करणार। आम्हीही 10 ते 12 प्रवक्त्यांची नेमणूक करून भाजपच्या खोट्या नरेटिव्हला जशास तसं उत्तर देऊ, बैठकीनंतर नाना पटोलेंची प्रतिक्रिया। विधानसभेत काँग्रेस मोबियातून सर्वाधिक जागांवर दावा करणार, कार्यकारिणीच्या बैठकीत जागा वाटपावर चर्चा, विधान परिषदेत फुटलेल्या आमदारांवर दिल्लीत निर्णय होणार। लंडनहून आणलेली शिवकालीन वाघनखं साताऱ्यात, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवशस्त्र शौर्य गाथा प्रदर्शनाचं उद्घाटन, नागरिकांना उद्यापासून शिवकालीन वाघनखं पाहता येणार। शिवरायांच्या वाघनखांनी कुणाचा कोथळा काढायचा नाही, पण विरोधकांच्या बुद्धीवर लागलेली बुरशी आणि जंग, मुख्यमंत्री शिंदे काढतील, फडणवीसांचा मविया नेत्यांवर निशाण। नियमबाह्य सरकार, नियमबाह्य वाघनखं, महाराजांच्या विचारांना काळं फासण्याचा प्रयत्न, जुलमी सरकारचा कोथळा बाहेर काढू, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल। काही लोक वाघनखांवर शंका उपस्थित करतात, हे दुर्दैव, वाघनखांवर आक्षेप, हा शिवरायांच्या पराक्रमाचा अपमान, मुख्यमंत्री शिंदेंच्या विरोधकांवर टीकास्त्र। मायक्रोसॉफ्ट सर्व्हरमध्ये बिघाड, जगभरातील विमानसेवा ठप्प, बँक, शेअर बाजार आणि टीव्ही चॅनलवरही परिणाम, सेवा पूर्वपदावर येण्यास वेळ लागण्याची शक्यता। मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, पुराच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीला रेड अलर्ट जारी, कोयना आणि गोसीखुर्द धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।